Hello, hello. This is the My Artifact episode number 1566. आजची तारीख आहे 29 मे 2019. आता वाजले रात्रीचे 1:18. आजचा दिवस होता तो आपला इंटरव्ह्यू. बॉम्बेवरून मला कॉल आला होता की कॅड इंजिनियर साठी की तिथे जागा आहे बा. कंपनी बद्दल पण खूप मी जाणून घेतलं, कारण कंपनी पण चांगलीच होती. मल्टीनॅशनल कंपनी होती आणि स्वित्झर्लंड मधली कंपनी होती आणि त्याचे खूप सारे ब्रांचेस होते ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्याच्यातली एक ब्रांच ती इंडियामध्ये होती. ती कंपनी होती ते डीसी मिनिएचर मोटार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. आता ही मिनिएचर मोटार म्हणजे काय असते की छोटे जे मोटार असतात ना, ज्या छोटे मोटार, आता काही काही इक्विपमेंट्स आहे त्यांना तर खूप छोट्या स्केल्स वर असतात. आता छोट्या स्केल्स म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ काय, एक आधी अप्लिकेशन सांग. ओके, आता नट आहे. ओके, आता काही काही ठिकाणी बघितलं आहे, काही काही ठिकाणी तू बघितलं असेल की जे समज जर नट खोलायचं असेल किंवा काढायचं असेल तर आपण कसा पाना लावतो, राईट. आता प्रत्येक ठिकाणी आता पाना हे तर खूप पुराणं झालं. आता आता नाही का मशीन्स लावतात, त्याला फेस स्टोनिंग किंवा गन म्हणतात. आता त्या गन मध्ये काय असते की ते हार्डली एक 15 किंवा 20 सेंटीमीटरची एक गन असते, ज्याच्या नॉझलला एंडला एक रोटर असतो. तो रोटर त्या नट मध्ये फिक्स करायचा आणि बटन दाबायची. त्या रोटर ते आपोआप घुमते आणि त्यामध्ये तो नट निघून जातो. आता तू म्हणत आहे की आता आपण पाना एवढ्या जोराने कसतो तर ते मशीन ते खरंच नट काढेल का? तर ऑफकोर्स डेफिनेटली काढेल, कारण यासाठी नाही का त्याला खूप जास्त प्रमाणात टॉर्कची गरज असते. आणि हे टॉर्क जे आहे ना हे जनरेट करते डीसी मोटर्स. आता हे डीसी मोटर्स असतात ते खूप छोटे आणि कॉम्पॅक्ट, मोठे पण असतात बट हे छोट्या याच्यामध्ये असतात. हार्डली 5 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर खूप, 5 सेंटीमीटर किंवा रेंज मध्ये असणारे हे डीसी मोटर्स असतात, ज्याचे डायमीटर हार्डली खूपच छोटा असतो, एकदम पॉकेट साईज मिनिएचर मोटर असतो. ओके, तर कंपनी पण चांगली होती अँड दॅट इज रिअली गुड. मी कंपनी बद्दल थोडस जाणून घेतलं. सो आज होता माझा इंटरव्ह्यू, टेलिफोन इंटरव्ह्यू. ओके, सो मी आज सकाळपासून फुल प्रिपेअर होतो की आज सकाळपासून नाही का आपल्याला हे इंटरव्ह्यू क्रॅक आउट करायचे आहे म्हणजे करायचे आहे. सो मी चांगला लागून होतो या गोष्टीसाठी. सो मी या इंटरव्ह्यू साठी मी काय काय प्रिपेअर केलं. फर्स्ट ऑफ ऑल, इंटरव्ह्यूवर जो विचारतो पहिले ते सगळं जाणून घेतलं. पहिले माहीत करून घेतलं की टेलिफोन इंटरव्ह्यू म्हणजे काय असते. तर टेलिफोन इंटरव्ह्यू मध्ये मला माहित पडलं की टेलिफोन इंटरव्ह्यू जरी एक प्रकारे फेस टू फेस इंटरव्ह्यू नाही आहे, फील्स लाईक का आपण असं लिहून घेतलं एका बुकावर ना आपण सांगितलं तर होऊ शकते बाबा, दॅट इज नॉट. आपण रट्टा नाही मारत. आता मी इथे आर्टिफॅक्ट एपिसोड बोलून राहिलो आहे तर माझ्या हातात काही लिहून नाही का मी हे बोलून राहिलो का ते. मी फुल कॉन्फिडन्सने बोलून राहिलो, मला का बोलायचं आहे हे मला माझ्या माहित आहे, त्यामुळे मी हे सगळं सांगून राहिलो. आता समज जर मी रट्टा मारत आहे तर ते क्लिअरली दिसून येते किंवा ऐकायला एकदम क्लिअरली रिअलाइज होऊन येते का तू रट्टा मारलाय. टेलिफोन इंटरव्ह्यू मध्ये पण सेम फेस टू फेस इंटरव्ह्यू वालीच फिलिंग असते. आपल्याला तिथे पण सेम क्वेश्चन विचारले जातात जे की फेस टू फेस इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारले जातात. ओके, सो त्यासाठी मी काय काय प्रिपेअर केलं. फर्स्ट ऑफ ऑल, इंटरव्ह्यूवर जे सिमिलर जे क्वेश्चन्स असतात जे नेहमी विचारतात ते क्वेश्चन बद्दल मी पहिले जाणून घेतलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ. आणि त्याच्यानंतर मग कंपनी ग्रोथ, व्हाय शुड वा हायर यू, युअर स्ट्रेंथ अँड विकनेस वगैरे या साऱ्या गोष्टी मी पहिले लिहून घेतल्या एका बुकावर. का समज जर वेळेवर वगैरे समज जर टाइम नाही भेटला तर आपण कुठे काय शोधत बसणार आहे, तर मी बुकावर लिहून घेत बसल्या प्रत्येक गोष्ट आणि त्याला समजून घेतलं की याला कसं कसं सांगायचं. ओके, दॅट इज वन थिंग. त्याच्यानंतर मग दुसरा पॉइंट होता की जीडीएनटी हा एक आहे. जीडीएनटी ग्लोबल डायमेन्शन्स अँड टॉलरन्स हे एक प्रकारे लँग्वेज आहे जे डिझाईन इंजिनियर यूज करतात
त्यांच्या 2D ड्रॉइंग्स मध्ये, जे की बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ऍज अ डिझाईन. फॉर द डिझाईन इंजिनियरसाठी हे GD&T स्किल्स असणं अति जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हे लँग्वेज रीड करणं हे बहुत जास्त इम्पॉर्टंट असते फॉर डिझाईन इंजिनियर. ओके. आता माझ्या कंपनीमध्ये मी इथे काम करतो नागपूरला, तर इथे GD&Tचा फारसा उपयोग होत नाही. कारण इथे आम्ही एक प्रकारे कॅड मॉडेल एक प्रकारे रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो. आम्हाला GD&Tची फारशी काही गरज वगैरे वाटत नाही. बट अदर कंपनीमध्ये प्रिसिजन इज मॅटर, आणि या प्रिसिजनसाठी GD&T असणं बहुत जास्त इम्पॉर्टंट असते. सो आता समोर काय, तर मी त्या GD&T साठी पण प्रिपेअर केलं. आता GD&T हे एक प्रकारे फुल सिलेबस आहे. आता तू म्हणशील का मी फुल सिलेबस 2 घंट्यात कसं काय रटणार आहे, तर मी थोडं बहुत जाणून घेतलं की GD&T डेफिनेशन काय, थोडे बहुत सिम्बॉल्स आहे, थोडे बहुत जाणून घेतलं. थोडंसं एक लेक्चर बघितलं युट्यूबवर, आणि थोडंसं जाणून घेतलं की GD&T वगैरे काय आणि कशाप्रमाणे आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी कंपनी बद्दल पण जाणून घेतलं. आता या साऱ्या गोष्टी मी बुकवर लिहिल्या, पूर्ण गोष्टी बुकवर लिहिल्या. ओके. आता इंटरव्ह्यूवर होता तो 2 वाजता मला कॉल करणार होता. तर मी 2 वाजेपर्यंत फुल रेडी झालो की असं असं करायचं, तसं करायचं. मोबाईल चार्ज केला, सगळं केलं वगैरे, सगळं. 2-3 वाजले, फोन अजूनपर्यंत आला नाही. मग 3 वाजता मग मी त्याला पुन्हा फोन लावला त्या व्यक्तीला की फोन आला नाही अजूनपर्यंत. ते म्हणे की थांब म्हणे, आम्ही तुम्हाला करतो म्हणे. मग मी थोडा वेळ थांबलो, 15 मिनिट. 2:15 झाले. चला आता माझी 3:30 वाजता शिफ्ट आहे, चला करू का नाही करू, येते का नाही येत वगैरे, कॉल वगैरे. मी डाऊटफुल मध्ये होतो आणि वेट पण करू शकत नव्हतो, कारण आता मला निघायचं होतं ऑफिससाठी. सो मी फटसे तयारी केली आणि निघालो. आता जसा मी वर्धा रोडवर पोहोचतो का नाही, मला इंटरव्ह्यूचा कॉल आला, आणि तेव्हा मी हायवेवर होतो. हॅव यू रिली इमॅजिन, म्हणजे किती बेकार सिच्युएशन होती. तर तेव्हा त्यांचा फोन आला, आणि मग मी म्हणलं, सर कॅन यू होल्ड ऑन फॉर 2 मिनिट्स, आय विल पुल ऑफ द बाईक अँड आय विल प्रोसेस फॉर द इंटरव्ह्यू. सो ते म्हणे ओके ठीक आहे म्हणे. मग त्यांनी फोन काढला, मी फटसे गाडी साईडला लावली, बुक काढलं, आणि त्यांचा फोन आला, आणि मग मी सुरू केलं. टेल मी अबाउट युअर सेल्फ. तर मग मी माझ्याबद्दल सांगितलं, मी कुठे राहतो आणि मी काय काम करतो वगैरे, या साऱ्या गोष्टी सांगितल्या इंग्लिशमध्ये. आता मला माहित पडलं की माझी इंग्लिश इतकी काही फारसी चांगली नाही आहे. आता ज्याप्रमाणे मी मराठी एवढं चांगल्याने बोलून राहिलो, इंग्लिश मला कळते तसंही, बट मी इम्प्लिमेंट नाही करू शकत आहे. ते वर्ड येत नाही माझ्या तोंडात. सो मला असं म्हणजे असं पिक्चर पाहताना असं वाटते का मी करू शकतो बा, बट नो नो नो, जोपर्यंत आपण प्रॉपरली प्रॅक्टिस करत नाही त्या गोष्टीची तसं होत नाही. बट इंग्लिशने मला तेवढं फारसं काही बॉदर केलं नाही. मला इंग्लिश येत नाही, मग त्यामुळे माझा इंटरव्ह्यू वगैरे बेकार गेला, हे त्यातलं रिझन कधीही नाही. माझा इंटरव्ह्यू बेकार गेला बिकॉज ऑफ दॅट की मला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नव्हती. ओके. सो जो इंटरव्ह्यूअर होता, तर त्यांनी मला नाही का इंटरव्ह्यू बद्दल मला एवढं विचारलं, टेल मी अबाउट युअर सेल्फ अँड युअर कंपनी, जॉब वगैरे एवढं बद्दल विचारलं. तर मग मी सांगितलं त्याला असं आहे तसं आहे. दॅट इज गुड. पहिला क्वेश्चन चांगला. मग त्यांनी दुसरा क्वेश्चन डायरेक्ट GD&T वर गेला. आता दॅट इज गुड, कारण त्याला तेच पाहिजे का तुला एक्झॅक्टली काय येते GD&T बद्दल या डिझायनिंग बद्दल. कारण आम्हाला जे राईटफुल कॅन्डिडेट पाहिजे, त्या कॅन्डिडेट मध्ये GD&T येणं, हे स्किल्स येणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याबद्दल तुला काय माहित आहे. तर मी मग माझ्यापाशी जेवढं लिहून होतं किंवा रटलं होतं मी तेवढं सांगितलं. GD&T म्हणजे ग्लोबल असं असं ज्याची डेफिनेशन आहे, आणि त्याची सिम्बॉल्स हे आहे ते आहे वगैरे वगैरे वगैरे. ओके. मग त्यांनी विचारलं की फर्स्ट लाईन ऑफ प्रोजेक्शन काय, सेकंड लाईन ऑफ प्रोजेक्शन काय, डॅटम प्लेन सोबत असणारे जे, आता डॅटम प्लेन आहे हे एक टर्म आहे जे GD&T मध्ये वापरली जाते. डॅटम प्लेन सोबत मॅच होणारे किंवा डिपेंडंट राहणारे GD&T सिम्बॉल्स किती आहे. सो मला ते नाही माहित होतं. हे डॅटम प्लेन सोबत हा एक वेगळाच फंड होता. तर मी तिथे भसकलो, त्याच्यामध्ये भसकलो. त्याच्यानंतर मग मी कसं की मग मला काही येऊन न राहिलं होतं, मी असंच काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो की GD&T असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. त्याचा क्वेश्चन्स काही होतं आणि मी सांगून काहीतरी भलतंच सांगून राहिलो.
मग त्यांनी तेव्हाच पकडलं की म्हणे इफ यू डझंट नो अबाउट JD&T, you can honest and you can tell me about that, but don't force yourself to answer all the questions. त्यांनी क्लिअरली सांगितलं की तू फोर्स नको करू स्वतःला की या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे बा. तर ओके ठीक आहे. मग त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारला, लाईन ऑफ प्रोजेक्शन, फर्स्ट लाईन ऑफ प्रोजेक्शन, सेकंड लाईन ऑफ प्रोजेक्शन. आता हा फंडात मी कधी बघितलंच नाही, हा JD&T मधलाच एक छोटासा पार्ट आहे, बट हे मला माहित नाही. सो मी इथे पकडलं गेलो, सर आय डिडंट नो एनिथिंग अबाउट फर्स्ट लाईन ऑफ प्रोजेक्शन अँड सेकंड लाईन ऑफ प्रोजेक्शन. मग तिथे मग माझा जो इम्प्रेस आहे ना तो पूर्ण डाऊन झाला. फर्स्ट ऑफ ऑल पहिला इम्प्रेशन आहे की इंटरव्ह्यू साठी मी हायवेवर होतो, तो सगळ्यांचे गाडीचे आणि साईडला बुलडोझर होतं, इथं मायनिंग सुरू होती आणि आजूबाजूला खूप मोठा नॉईज होता, आणि तिथे तो एक बॅड इम्प्रेशन. अनदर थिंग इज दॅट की माझी इंग्लिश चांगली फ्लुएंट नव्हती, बट दॅट इज नॉट द प्रॉब्लेम, दॅट इज ऑल्सो ओके, ठीक आहे. बट सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की ज्या लोकांना त्याचे प्रॉपर स्किल्स पाहिजे होते, JD&Tचे एक इम्पॉर्टंट स्किल्स त्यांना हवी होती, ते स्किल्स मला माझ्यामध्ये त्यांना दिसले नाही. कारण मी प्रॉपर एलॉबरेट पण करू शकलो नाही आणि मला त्याच्याबद्दल फारसं काही माहित नव्हतं. सो यस. आणि मग ते म्हणे की आम्ही तुम्हाला कळू म्हणे. मग मला तेव्हाच रिअलाइज झालं की झाला, आपण फेल झालो. आपला इंटरव्ह्यू फेल झाला. आणि मग काय नाही, मग मी उदास झालो आणि त्याच्यानंतर मग मी ऑफिसमध्ये गेलो आणि मग काम केलं ना, आता घरी आलो. ओके, तर त्याच्यात गलती काय? आता आपण जे काही झालं आहे त्याला आपण बदलू शकत नाही, बट इम्पॉर्टंट आहे की जे गलती झाली ती गलती कशामुळे झाली आणि ही गलती नाही झाली पाहिजे समोर, तर याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे. ओके, सो गलती काय झाली आणि आपण त्यासाठी काय हे घेतले पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, सो मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला गलती दिसली, जे की आहे माझी इंग्लिश फारसे फ्लुएंट नव्हती. आता हे माझी फ्लुएंट नव्हती म्हणजे काय? आता याचा अर्थ हे नाही की मला इंग्लिश येत नाही, मला इंग्लिश येते. फ्लुएंट येत नव्हती कारण माझ्याकडे शब्द नव्हते सांगण्यासाठी. कारण आपल्याला समज जर आन्सर क्लिअरली माहित आहे तर मी चांगल्याने एलॉबरेट करू शकत होतो. आता टेल मी अबाउट युअर सेल्फ, तर मला माझ्याबद्दल पूर्ण एक्झॅक्टली माहित होतं, तर त्यामुळे मी त्याला प्रॉपरली सांगितलं आणि तो क्वेश्चनचा आन्सर मी बहुत चांगल्याने दिला. सो इंग्लिश इज नो प्रॉब्लेम फॉर मी. बट जसं ते एन्व्हायरमेंट येईल तसं ते डेव्हलपमेंट होईल, बट स्टील राईट नाव या पोझिशनवर इंग्लिश मला फारसा एवढा काही एकदम खूप मोठा इश्यू वगैरे वाटला नाही. अनदर थिंग इज दॅट की माझ्यामध्ये एक खूप जास्त कमतरता आहे आणि ती म्हणजे JD&T सिम्बॉल्स. आता गेले मी 1.5 वर्षापासून इथे डिझाईनचं काम करून राहिलो, बट अनफॉर्च्युनेटली हे डिझाईनचं काम आहेच नाही. मी जस्ट फक्त या जे सॉफ्टवेअर्स आहे याला फक्त एक्सपिरियन्स आहे का याला कसं वापरायचं, मला याचे कमांड्स माहित आहे, हे माहित आहे, ते माहित आहे, बट डिझाईन इज काइंड ऑफ लाईक अ डिफरंट फील्ड. आणि मी काम करून राहिलोय ते एक प्रकारे गैगुजरच काम आहे. हे डिझाईनशी कधीही रिलेट करत नाही. सो मला रिअलाइज झालं की मला JD&T बद्दल आता मला फारसं शिकून घ्यायचं आहे. सो आता मी काय करणार की माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे तुषार. त्यांनी अगोदर दिशामध्ये काम केलं, दिशा इंजिनिअरिंग मध्ये. तिथे त्यांनी 2D ड्राफ्टिंग आणि त्याच्यानंतर JD&T सिम्बॉल्स बद्दल खूप काही त्याला इन्फॉर्मेशन आहे. तर त्या व्यक्तीकडून मी उद्या थोडीशी मदत घेईल, त्याला म्हणेल का बाबू कसं कसं आहे, काय कसं कशाप्रमाणे तू माहित आहे, आणि त्याच्याकडून लागेल तर 1-2 मॉडेल्स घेईल आणि सॅम्पल्स ड्रॉइंग आणि त्याला मी काढण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि कारण हे JD&T सिम्बॉल्स बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुला डिझायनिंग मध्ये समोर जायचं आहे तर तुला हे JD&T सिम्बॉल्स येणं बहुत जास्त गरजेचं आहे.
आता GD&T सिम्बॉल्स येणं म्हणजे काय, मी युट्यूबवर पण बघून सांगू शकत होतो. बट हे युट्यूब वरून सांगून आणि प्रॅक्टिकली करून दॅट इज डिफरंट थिंग. या प्रॅक्टिकली केल्याने काय होते की मला एक्झॅक्टली माहित पडते की डॅटम प्लेन काय आहे, सिंगल लाईन प्रोजेक्शन, सेकंड लाईन ऑफ प्रोजेक्शन काय आहे. कारण एक्झॅक्टली काम करायच्याच मला ते रिअलाइज होईल, मला प्रत्येक मोमेंटला तिथे अटकेल मी, तेव्हा मला माहित पडेल की व्हॉट इज एक्झॅक्टली इट इज. या आणि जेव्हा एक्झॅक्टली माझ्यासोबत या साऱ्या गोष्टी होईल ना, तर तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये चाललं जाईल का फर्स्ट लाईन ऑफ प्रोडक्शन काय, डॅटम प्लेन काय, या साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालल्या जाईल. या आणि हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी जर मला डिझायनिंग मध्ये जॉब समोर करायचा आहे तर. सो उद्या माझा हाच प्रयत्न राहील का या तुझ्यासोबत बोलू आपण आणि या GD&T बद्दल जाणून घेऊ आणि त्याच्याकडून 1-2 मॉडेल्स घेऊ आणि त्यानंतर आपण प्रयत्न करू. ओके, सो याच्यावर आपण थोडा फोकस आहे. अनदर थिंग इज दॅट की आता मला मला थोडस एक टेबल पाहिजे, माझ्या रूमवर टेबल नाही. त्यामुळे मी लॅपटॉप चालू शकत नाही म्हणजे माऊस चालवण्यासाठी जागाच नाही. मी त्या पिपा आहे, पिप्यावर तो लॅपटॉप ठेवतो आणि त्याच्यावर पिक्चर पाहतो. आता पिक्चर पाहण्यासाठी मला माऊसची तर गरज नाही आहे, बट आता मला डिझायनिंग करण्यासाठी तर माऊसची गरज लागेलच. सो उद्या मी जातो एखादी आणि रिझनेबल रेट मध्ये एखादी टेबल असेल तो घेऊन घेतो. कारण टेबल इज अ काइंड ऑफ लाईक अ रिली इम्पॉर्टंट थिंग फॉर मी राईट नाऊ ऑल्सो. सो घेऊन घेतो, 500, 400, 500 रुपयाचा होऊन जाईल तो इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ओके, सो या साऱ्या गलती झाली तर याला आता आपण पुन्हा होऊ देणार नाही, यासाठी आपण प्रिपेअर करू. आणि राईट नाऊ येस, सो दिस इज द एंड. दिस इज द माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1566. राईट नाऊ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.